तर चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाहीत ना असा सवाल करत आमदार महेंद्र दळवींनी जहरी टीका केली। चित्रलेखा पाटलांनी आम्हाला अक्कल शिकू नये, त्यांना आम्ही पराभूत केलंय असं म्हणत दळवींनी निशाणा साधला। यावरून चित्रलेखा पाटील यांनी दळवींना उत्तर देत निशाणा साधलेला आहे। चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले। त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडले, 1 आणि 2 पार्ट गेला बीजेपीमध्ये। त्याने का आम्हाला अक्कल शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन का त्यांना शोभा नक्की आहे। त्यांना मी पराभूत केलेला आहे। जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे। मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना विशेष देणार। या गुन्ह्यांबद्दल मी बोलते ना, प्रत्येक जनतेला मी सांगते, तुम्ही जाऊन माय नेतावर बघा किंवा त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिट मध्ये बघा, घरगुती हिंसाचारापासून अट्रॉसिटी पर्यंत प्रत्येक गुन्हा हा त्यांच्या ॲफिडेव्हिटवर तुम्हाला दिसेल। आणि असं पातळी सोडून बोलणं हे काय त्यांच्यासाठी नवं नाही, ते कायमच असं बोलतात। मी जे बोलतेय ते मुद्देसूद बोलतेय, बॅक्ड बाय पेपर्स। तुम्ही पण, मी जनतेला आवाहन करीन की तुम्ही पण जाऊन एकदा त्यांचे चेक करा किती गुन्हे यांच्यावर आहेत। तर राजन तेलींचं मानसिक संतुलन बिघडल्यानं जिल्हा बँकेवरती खोटे आरोप केले जात आहेत। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींचं राजन तेलींना हे प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। तर आपली बाजू सत्याची असल्याचं म्हणत राजन तेली आपल्या आरोपांवरती ठाम आहेत। बँकेत होणाऱ्या चुकीच्या गोष्टी समोर आणल्या असं देखील राजन तेलींनी म्हटलं। पराभव झालाय आणि त्याच्यातनं व्यथित होऊन त्यांचं आता मानसिक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेपर्यंत ते आलेले आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीची पत्रकार परिषदा सातत्याने घेत आहेत। तुम्हाला राजकीय जे काय आरोप प्रत्यारोप करायचे असेल ते आपण समोरासमोर येऊन करा, त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। जे काही आम्ही कर्ज वितरण करतो आहोत ते विनाव्याज कोणाला देत नाहीत, इथे बसून आम्ही कुठल्या देणग्या देत नाहीत। चुकीच्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणी बँकेची बदनामी केलेला आम्ही अजिबात खपून घेणार नाही। माझी बाजू जी आहे ती सत्याची बाजू आहे। मी माझे सगळे पुरावे काल दिलेले आहेत। परत ह्या गोष्टींवर मला बोलायचं नाही। उद्या जर जिल्हा बँकेकडून त्याचा काय माझ्यावर बोलले तर मी त्यानंतर मी उत्तर देईन। आज तरी हे बघा, मी शेवटी शिवसेना भाजप ही युती आहे, त्यामुळे युतीचं तारतम्य पाळलं पाहिजे। त्याच्यामुळे हे मला याची जाणीव आहे। पण ज्या चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या गोष्टी निदर्शनास आणणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे। पुन्हा जर समजा माझ्या नेत्यांनी मला विचारलं तर मी सगळी गोष्ट त्यांना सांगेन, पुराव्यानिशी त्यांना देईन। तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावरती टांगती तलवार आहे। सदनिका घोटाळ्याप्रकरणी कोकाटेंना शिक्षा कायम ठेवण्यात आली। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। तर या संदर्भात यावेळेला रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। सदनिका घोटाळ्याप्रकरणी कोकाटेंची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। सरकार कोकाटेंना आणखीन किती दिवस वाचवतंय हे पाहायचंय असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। माझा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे। माझ्या विरोधात कोकाटेंनी दाखल केलेल्या कथित मानहानीचा दावाही कोर्ट असाच फेटाळून लावे असा विश्वास देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केलेला आहे। कायमच चुकीचं काम करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या भाजपची कोर्ट चारीही बाजूनं कोंडी करत असल्याचं देखील यावेळेला रोहित पवारांनी म्हटलं। तर मंत्री संजय शिरसाट यांनाही कोर्टानं असंच फटकारलंय, पण सरकार त्यांनाही वाचवतंय असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।